पहिला विषय परिसंवाद यावर मी मान्यवरांना काही प्रश्न विचारतो ते पुढीलप्रमाणे. प्रश्न नंबर 1. शिक्षणाबद्दल आपण आपले विचार मांडावे. शिक्षण काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणामुळे आपला विकास होतो. शिक्षण घेणे हे आपला आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते. भारतात शिक्षणाची सद्यस्थिती काय आहे? भारत हा देश खूप मोठा विशाल आहे. भारत लोकसंख्या जास्त असल्याने सर्व साक्षर नाही. म्हणून सर्वांना शिक्षण मिळत नाही. लोक 80% ही शिक्षण घेतात. खूप छान. शिक्षण घेणे आवश्यक आहे का? होय. शिक्षण भारताची ओळख आहे. शिक्षण जीवनाचा आधार आहे. शिक्षण स्वतःच्या व देशाच्या विकासावर भर टाकतो. म्हणून आपण शिक्षण घ्यावे व मला वाटते. खूप छान. व्हेरी गुड. आपला विकास कशामुळे होतो? आपला विकास शिक्षणाने होतो. शिक्षण हे विकासाची पहिली यशस्वी पायरी आहे. शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो. मानसिक, बौद्धिक, शारीरिक व सामाजिक विकास शिक्षणावरच अवलंबून आहे हे आपल्याला समजले असे मला वाटते. जर आपण साक्षर नसलो तर लोक का मारतात? लोक आपल्याला अतिशय वेगळ्या गरजांनी पाहतात. आपण लोकांसाठी बोलताना आढळतो. आपण मागे राहतो. लोक आपला मान सन्मान देत नाही. लोक आपल्याला फसवतात. जर आपण साक्षर नसलो तर काय होईल? लोक आपल्याला फसवतील. आपल्याला मान सन्मान मिळणार नाही. आपली हेळसांड होईल. आपल्या लोक कमी दर्जाचे समजतील. आपल्या जीवनात वेळोवेळी खच्चीकरण होत राहील. साक्षर होण्यासाठी काय करावे लागेल? वाचने आणि उठेवे आकाराने लागेल. त्यासाठी फिट इन्फेक्टिव्ह वर्ल्ड व्हॅली स्कूल भिवंडी या शाळेत लोकांसाठी वर्ग सुरू करण्यात आले आहे. असाक्षर लोकांनी यामध्ये भाग घ्यावे असे मला वाटते. अशी आपणास विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहोत ते या कामासाठी की आपल्या भारत सरकारच्या मार्फत एक नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे की आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त लोक हे साक्षर असले पाहिजे. हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की भारत हा एक विकसनशील देश आहे. सर्वात मोठा देश आहे जगामध्ये. या देशाला अनेक ठिकाणी मान सन्मान मिळत असतो. आपल्या कार्यक्रमाचा आजचा उद्देश असा आहे की नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आज आपण पहिला दिवस आपला असा आहे की आपण परिसंवाद हा दिवस साजरा करणार आहोत. परिसंवाद म्हणजे काय? एक दुसऱ्याशी बोलणे, संवाद करणे, एक दुसऱ्याचे मत जाणून घेणे, एक दुसऱ्याच्या मनामध्ये असलेली भावना जाणून घेणे हे आपले पहिलं आद्य कर्तव्य आहे. हे आपण समजलं पाहिजे. साक्षरता सप्ताह कार्यक्रम म्हणजे आपल्या संपूर्ण समाजामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक हे शिकलेले पाहिजे. वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आणि त्यांना आपल्या मनातली भावना दुसऱ्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. हा या मागच्या शासनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. तर रफीक फकीर बायदल स्कूल भिवंडी या शाळेने
आज छोटासा कार्यक्रम परिसंवाद, पहिला दिवस परिसंवाद या ठिकाणी साजरा करत आहात आणि या ठिकाणी बसलेले जे काही विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर इयत्ता 8वीचे विद्यार्थी आपल्या समोर एक परिसंवादाची कला म्हणून किंवा सादर करत आहेत, ते तुम्ही ऐकावं अशी आपणास विनंती आहे। और जिससे भी अभी 25 से 50 बच्चे यहाँ पे बैठे हैं जो मराठी में आप लोगों ने जवाब दिए सवाल हुए। मराठी हमारे महाराष्ट्र की पहली लैंग्वेज फर्स्ट लैंग्वेज और तुम जितने भी डिपार्टमेंट के काम में जाओगे तो वहाँ पे तुम्हारे को मराठी में काम करना पड़ेगा। इससे जो बच्चे यहाँ पे बैठे तुम भी और तुम्हारे जितने दोस्त लोग हैं उनको मराठी में मुकम्मल समझ देने की कोशिश करो। हम लोग बहुत है मराठी हमारे महाराष्ट्र की फर्स्ट लैंग्वेज है, उर्दू हमारी मदर लैंग्वेज है और इंग्लिश इंटरनेशनल लैंग्वेज। लेकिन जब हमारे को काम करना कहाँ लगेंगे, तहसीलदार ऑफिस है, ब्रांच का ऑफिस है, पुलिस स्टेशन है, कॉर्पोरेशन की तरफ है, ये तमाम जगह पे हमारे को मराठी का इस्तेमाल हो जाता है। इससे मराठी में मुकम्मल ध्यान दो, साथ ही साथ अपने दीन की अरकान करो और की नमाज भी पढ़ो। चलो